नमस्कार मित्रांनो, जय मा लक्ष्मी। 16 ऑक्टोबर बुधवार, आज 400 वर्षानंतर अत्यंत दैवी आणि दुर्मिळ योगायोग तयार झालेला आहे। या वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा शरद कोजागिरी पौर्णिमा पडत आहे। तर मित्रांनो, हा योगायोग स्वतःच एक खूप अद्भुत आणि शुभ योगायोग तयार झालेला आहे। या काळात जर तुम्ही गुपचूप तुळशीच्या रोपाला ही एक गोष्ट बांधली तर तुमच्या घरात इतका पैशाचा पाऊस पडेल की तुम्हाला तो सांभाळताही येणार नाही। मित्रांनो, मला सांगायचं आहे ते असे की या दुर्मिळ योगायोगात यावेळी तुळशीशी जोडले गेलेले हे खात्रीशीर उपाय तुम्हाला केवळ श्रीमंतच बनवणार नाही, तर तुमच्या घरातील सर्व समस्या दूर करेल। तुमचा जुना आजार असो किंवा वाईट नजर असो, तुमच्यासाठी हा एकमेव उपाय आहे। सर्व वडिलोपार्जित दोष, वाईट नजर, पितृदोष, सर्व शत्रू नष्ट होतील। मित्रांनो, जर तुम्हालाही तुमच्या घरात मा लक्ष्मीचा वास कायम राहावा असे वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय मा लक्ष्मी लिहायला विसरू नका। मित्रांनो, अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा म्हणजेच शरद कोजागिरी पौर्णिमा। हिंदू धर्मात खूप या पौर्णिमेला महत्त्व दिले गेले आहे। या वर्षातील सर्वात मोठी कोजागिरी पौर्णिमा मानली जाते। यावर्षी शरद पौर्णिमा 16 ऑक्टोबर 2024 म्हणजेच आज बुधवार दिवशी आहे। शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मीचे पूजन आणि आवाहन केल्याने माता भक्तांचे दुःख आणि वेदना दूर करते। पैशाशी संबंधित समस्या दूर होतात। चंद्राची स्थिती त्याच्या 16 अवस्थांसह आहे। या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करून चंद्राला अर्घ्य दिल्याने व्यक्तीचे मनोबल वाढते, पैशाशी संबंधित समस्या दूर होते, सुखाची प्राप्ती होते, घरात सुख समृद्धी टिकून राहते। मित्रांनो, कोजागिरी पौर्णिमा ही धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते। असे मानले जाते की शरद पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते, महालक्ष्मी घरोघरी जाऊन भक्तांना आशीर्वाद देते। या पौर्णिमेच्या रात्री विशेष उपाय केल्याने घरामध्ये धनाचा वर्षाव होतो, अशी धार्मिक मान्यता आहे। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री उशिरापर्यंत जागे राहावे आणि या रात्री भगवान विष्णू माता लक्ष्मीचे स्मरण केल्याशिवाय झोपू नये। शरद पौर्णिमेला लक्ष्मी देवीच्या मंत्राचा जप करायचा आहे आणि चालीसा वाचायची आहे। शरद पौर्णिमेच्या रात्री हनुमानजींच्या समोर मोहरीच्या तेलाचा 4 मुखी दिवा लावायचा आहे। तर मित्रांनो, आता मी तुम्हाला तुळशीशी संबंधित काही चमत्कारिक उपाय सांगणार आहे, जे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। तर मित्रांनो, तुळशीचे रोप प्रत्येक घरात असते, पण तुळशी संदर्भात शास्त्रात सांगितलेले महत्त्वाचे नियम फार कमी लोकांना माहीत नाहीत। तुळशीची पूजा कशी करावी, तुळशीला पाणी कसे घालावे, अनेक महत्त्वाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे। जसे की तुळशीजवळ कोणत्या गोष्टी शुभ आहेत, याशिवाय ही वस्तू तुळशीच्या खाली बांधल्यास तुम्हाला तुळशी मातेचा खूप आशीर्वाद मिळतो आणि देवी लक्ष्मीजी तुमच्या घरात नेहमी वास करते। मित्रांनो, घरामध्ये तुळशीचे रोप ठेवणे कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी फायदेशीर आहे। ही वनस्पती सर्व प्रकारे उपयुक्त आहे। पुराणानुसार तुळशीमध्ये देवी लक्ष्मी वास करते आणि या वनस्पतीची नियमित पूजा केल्यास नक्कीच फायदा होतो। पण जर तुम्ही घरात तुळस ठेवली आणि ही एक गोष्ट खाली बांधली तर तुम्हाला या वस्तूशिवाय तुळशीची लागवड केल्याने अनेक पटींनी जास्त फायदा होतो। तुळशीला अपूर्ण मानले जाते या गोष्टीमुळे, तर तुळशी पूर्ण होते। वेदपुराणात याचे तपशीलवार वर्णन केले आहे। पण त्याचबरोबर तुम्हाला माहीत आहे का की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी खूप आनंदी होतात, तुम्हाला आशीर्वाद मिळतात आणि जीवनात ते आनंद मिळतात, ज्यासाठी तुम्ही पात्र आहात। तर मित्रांनो, केवळ भारतातच नाही तर जगातील जवळपास सर्वच देशात तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते। अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या तुळशीला धार्मिक महत्त्वही आहे। हे अनेक धार्मिक विधी आणि तांत्रिक प्रयोगांमध्ये वापरले जाते आणि पुराणांमध्ये तुळशीला भगवान श्री विष्णूंची पत्नी असल्याचा मान आहे। यासोबतच तुळशी ही जगाची माता आहे, हे देवाच्या अनेक दुर्मिळ आशीर्वादांपैकी एक आहे। तुळशीचे रोप जेथे लावले जाते तेथे ब्रह्मा, विष्णू, शिव म्हणजेच त्रिमूर्ती तेथे वास करतात आणि तुळशीची पूजा केल्याने महान पापाचाही नाश होतो। जसा सूर्य उगवल्यानंतर अंधार नाहीसा होतो। शास्त्रानुसार ज्या घरामध्ये तुळशीचे रोप हिरवेगार राहते त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते।
भगवान विष्णूच्या पूजेत आणि प्रसादात तुळशीची पाने असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते, भोग अपूर्ण मानला जातो. या कारणांसाठी सर्व हिंदू कुटुंबांमध्ये तुळशीचे रोप असणे जवळजवळ आवश्यकच आहे. जर तुमच्या घरातही तुळस असेल तर सुख, शांती आणि समृद्धीसाठी तुम्ही तुळशीला चुनरी अर्पण केली पाहिजे. तुळशीला चुनरी अर्पण केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी येते. अनेकदा लोक जाणून बुजून किंवा नकळत अनेक चुका करतात. त्याला तुळशीचे रोप लावता आले पण तुळशी मातेला चुनरी अर्पण करता येत नाही, त्यामुळे त्यांना शुभ फळ मिळत नाही. तुळस ही केवळ एक वनस्पती नसून आपल्या आईसारखी आहे. अनेक घरांमध्ये तुळशीला चुनरीने झाकून ठेवले जाते, पण मोजकेच लोक त्याकडे लक्ष देतात. साधारणपणे लोक तुळशीला लाल रंगाची चुनरी चढवतात, पण लाल रंग हा मंगळाचा रंग आहे. तुळशीचा रंग कारक बुध आहे. बुध आणि मंगळ हे मित्र नाहीत, त्यामुळे तुळशीला पांढरी, चमकदार किंवा रंगीत दुसऱ्या कलरची चुनरी लावणे अत्यंत शुभ आहे. तुळशीची चुनरी खूप जुनी होते, ती फाटलेली असते, तर अशी चूक करू नका. अनेक जण अशी चूक करतात, ती फाटलेली चुनरी नंतर पुन्हा एकादशी किंवा इतर कोणत्याही शुभ दिवशी स्वच्छ चुनरी लावावी, कारण चुनरीशिवाय आई चांगली दिसत नाही. चुनरी नसेल, तुळशी मातेला राग येतो, तुम्हाला फळ मिळत नाही. तर मित्रांनो, तुळशीमध्ये अनेक दैवी शक्ती वास करतात. तुळशी विवाह करणाऱ्यांना जीवनात कधीही त्रास होत नाही, त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते, आईला मोठा आनंद मिळतो. शालिग्राम आणि तुळशीचा विवाह केल्याने सर्व एकांत किंवा उद्याचे येणारे दुःख आहे, रोग आहे, ते दूर होतात. तर मित्रांनो, ही वस्तू कधीही तुळशीजवळ ठेवू नका. तर कोणती? शिवलिंग आणि गणेशाची मूर्ती तुळशीजवळ ठेवू नका. तुळस जवळ तुम्ही कधीही कपडे वाळत घालू नका, कारण जेव्हा ते ओले असतात तेव्हा त्यातून पडणारे पाणी अशुभ असते. जर नकारात्मकता पसरत असेल तर तुळशीजवळ कपडे सुकवू नका आणि बूट आणि चप्पल देखील काढू नका. तुळशीच्या आजूबाजूला नेहमी स्वच्छता ठेवा. तुळशीला शुद्ध पवित्र पाणी अर्पण करा. स्वच्छ कपडे घालूनच तुळशीला पाणी द्या. रविवारही तुळशीला स्पर्श करणे वर्ज्य मानले जाते. मित्रांनो, तुमची काही खास इच्छा असेल, जर तुम्ही आयुष्यात यश मिळवत नसाल, आयुष्यात काही त्रास होतो, जर तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल, तर शरद पौर्णिमेच्या म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला लाल मौली धागा बांधायचा आहे. तुम्ही लाल मौली धाग्यात हळदीच्या 5 गाठी बांधायच्या आहेत आणि तुमची इच्छा सांगताना तुळशीच्या झाडाखाली ते बांधा. तुमची इच्छा नक्की सांगा. तुमची इच्छा असेल, नोकरी असो, व्यवसाय असो, मुलं असो किंवा लग्न असो, म्हणजे लाल मौली धागा घ्यायचा. लाल मौली धाग्यामध्ये हळदीच्या 5 गाठी बांधायच्या आहेत आणि तुळशीच्या झाडाखाली जाऊन बांधायच्या आहे. तुमच्या मेहनतीला यश नक्कीच मिळेल. प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. 1 महिन्याच्या आत तुमची इच्छा देखील पूर्ण होईल. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षा होईल. पैशाची कमतरता कधीच भासणार नाही. तर मित्रांनो, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमची इच्छा सांगताना लाल मौली धागा बांधू शकता. लाल मौली धागा बांधल्याने विशेष सिद्धी प्राप्त होते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. घरातून दुःख आणि वेदना, संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुळशी मातेजवळ लाल मौली धागा बांधावा. तुमची इच्छा सांगताना याचा विशेष फायदा होईल आणि त्याचवेळी तुमची काही विशेष इच्छा असेल, मग तुम्हाला संपत्ती मिळवायची असेल किंवा घरात सुख समृद्धी कायम राहावी अशी तुमची इच्छा असेल, तुळशीखाली चुनरी बांधा. करून पहा, लाल मौली धागा मिळाला तर बांधा, नाहीतर चुनरी बांधा. यातून तुम्हाला विशेष फायदाही होईल. आता मी तुम्हाला तुळशीशी संबंधित काही उपाय सांगते. या दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमे दिवशी 12 राशीच्या अनुषंगाने काही विशेष उपाय करावे लागतात, ज्यामुळे सौभाग्य प्राप्त होते. यासोबतच सुख समृद्धी येते आणि तुमचे भाग्य देखील उजळते. पहिली राशी आहे मेष. या राशीच्या लोकांनी कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीला प्रथम खीर बनवावी. यासोबतच या दिवशी मुलींना खीर खायला द्यायची आहे. असे केल्याने देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळू शकतो. 2 वृषभ. या वृषभ राशीच्या लोकांनी ज्योतिषशास्त्रानुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी गाईचे तूप आणि दही दान करणे वृषभ राशीसाठी शुभ सिद्ध होईल. असे केल्याने भौतिक सुखसोयी वाढू शकतात. मिथुन. शरद पौर्णिमेच्या दिवशी मिथुन राशीचे लोक तांदळाची खीर तयार करून गरिबांमध्ये वाटू शकतात. असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. त्यामुळे प्रलंबित कामे
पूर्ण होतील आणि नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. कर्क, या राशीच्या लोकांनी शरद पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात मिठाई अर्पण करावी आणि गरिबांमध्ये वाटली पाहिजे. असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येईल, नोकरी व्यवसायातील समस्या दूर होतील. सिंह, या राशीचे लोक कोजागरी पौर्णिमेला माता लक्ष्मीचे दर्शन घेतात. खीर अर्पण करा. असे करणे गैरसोयीचे असल्यास खीर बनवण्याचे संपूर्ण साहित्य एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. असे केल्याने व्यवसायातील आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. कन्या, या राशीच्या लोकांनी कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी घरी खीर तयार करून 2 ते 10 वर्ष वयोगटातील मुलींना खायला द्यावी. तसेच आई लक्ष्मी, माता लक्ष्मीला, माता तुळशीला खीर अर्पण करा. यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होईल. तसेच व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीचा मार्ग खुला होईल. तूळ, शरद पौर्णिमेला तूळ राशीचे लोक दूध खरेदी करत असतील तर मंदिरात तांदूळ आणि तुपाचे दान करावे. ज्योतिष तज्ञांच्या मते या दिवशी असे केल्याने तुम्हाला जीवनात आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही. वृश्चिक, या राशीच्या लोकांनी शरद पौर्णिमेच्या दिवशी घरी खीर बनवावी आणि ती खीर सर्वप्रथम देवी लक्ष्मीला अर्पण करावी. यासोबतच या दिवशी गाईला खीर खाऊ घालावी. शरद पौर्णिमेच्या दिवशी उपाय केल्यास अशुभ दूर होऊन जीवनात सुख समृद्धी येते. धनु, या राशीच्या लोकांनी शरद पौर्णिमेला देवी लक्ष्मीची पूजा करून तिला खीर अर्पण करावी. यासोबतच गरिबांमध्ये खीर वाटप करा. असे मानले जाते की या दिवशी हे विशेष उपाय केल्यास देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. मकर, या राशीच्या लोकांनी शरद पौर्णिमेला 5 मुलींना खीर खायला द्यावी आणि काही भेटवस्तू द्याव्यात. शरद पौर्णिमेच्या दिवशी असे केल्याने देवी लक्ष्मीच्या विशेष आशीर्वादासह आर्थिक समस्या दूर होतील. कुंभ राशीच्या लोकांनी या दिवशी गरजू लोकांना अन्न आणि वस्त्र दान करावे. तसेच शक्य असल्यास दूध आणि मिठाई दान करा. मान्यतेनुसार या दिवशी असे केल्याने नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. मीन, शरद पौर्णिमेला या राशीच्या मीन राशीच्या लोकांनी देवी लक्ष्मीला केशरयुक्त खीर अर्पण करावी. यासोबतच ब्राह्मणांना अन्न आणि वस्त्र दान करावे. असे केल्याने तुम्हाला ऐश्वर्य आणि समृद्धी प्राप्त होईल. मित्रांनो, मला आशा आहे की आजच्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील मित्रांसह जास्तीत जास्त शेअर करा. मग भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.